मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. कालच्या संदेशात आपण पात्मा नावाच्या बेटावर असणारा योहान, त्याला जे प्रभू ख्रिस्ताने दिलेलं दर्शन आहे आणि त्या दर्शनात तो स्वतः म्हणतो की मी देवाचं वचन शिकवत असताना, साक्ष देत असताना मी अतिशय क्लेशामध्ये, अतिशय पीडित आहे. परंतु त्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्याला प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिण्यासाठी देवाने त्याचं पाचारण केलेलं आहे. आणि मग आपण काल 9वं वचन पाहिलं. आज 10 आणि 11 या 2 वचनांकडे आपण बघणार आहोत की प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते आशियातील 1 इफिस, 2 स्पुर्ना, 3 परगम, 4 थुथिरा, 5 सार्दिस, 6 फिलदेल्फिया आणि 7 लावादिकिया येथील 7 मंडळांना तू पाठव. म्हणजे पात्मा नावाच्या बेटावर अतिशय क्लेश, अतिशय दुःख सहन करत असताना जेव्हा प्रवेशचं प्रगटीकरण त्याला देण्यात आलं, त्यावेळेस त्याच्या जवळ हे प्रगटीकरण देण्यासाठी देवाने आपला दूत पाठवला. आणि त्याची जी वाणी आहे ते करण्याच्या नादासारखी होती आणि ती वाणी पाठीमागं होती, तो पुढं होता. आणि मग प्रभूच्या दिवशी जेव्हा तो आत्म्याने संचारित झाला, प्रभूच्या दिवशी जेव्हा आत्म्याने तो परिपूर्ण भरला, आत्म्याने भरण्याच्या अगोदर तो प्रार्थना करत होता. आत्म्याने भरण्याच्या अगोदर तो परमेश्वराची उपासना आत्म्याने व खरेपणाने करत होता. आत्म्याने भरण्याच्या अगोदर तो परमेश्वराचा जय जयकार करत होता. आणि जसाही तो देवाची स्तुती, उपासना, आराधना आणि जय जयकार करत असताना परमेश्वराच्या आत्म्याने तो परिपूर्ण भरला. आणि तेवढ्यामध्ये परमेश्वराचं प्रवेशचं प्रगटीकरण पूर्ण होण्यासाठी देवाने आपला दूत पाठवला. आणि मग ती वाणी करण्याच्या नादासारखी मोठी वाणी त्याने ऐकली. आणि ती काय म्हणाली, मी अल्फा और ओमेगा, म्हणजे काय, मी प्रारंभ पण आहे आणि मी शेवट पण आहे. म्हणजे मी सुरुवात पण आहे आणि मी शेवट पण आहे. आणि तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि आशियातील जे 7 मंडळ्या आहेत, इफिस, पूर्णा, परगम, थुथिरा, सार्दिस, फिलदेल्फिया, लाउदिकिया येथील 7 मंडळांना या गोष्टी तू पाठव. म्हणजे 7 मंडळामध्ये जे 7 प्रकारचे दोष आहेत आणि त्या ज्या दोषामध्ये असल्यामुळे ते जे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाहीत, देवाच्या राज्यापासून ते वंचित आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी तू पाठव. आणि म्हणून 7 मंडळामध्ये 7 प्रकारचे महाभयंकर पातक होते. 7 मंडळामध्ये 7 महाभयंकर दोष होते. आणि त्या गोष्टी स्वर्गातील पित्याने त्याला लिही आणि या मंडळीतल्या लोकांना पाठव. मग कोणत्या मंडळीतल्या लोकांना कोणत्या गोष्टी पाठवायच्या? कारण आपण कोण आहो? ख्रिस्ताची वधू. आपण कोण आहो? ख्रिस्ताची मंडळी. मग आपण जर ख्रिस्ताची वधू आहो, आपण जर ख्रिस्ताची मंडळी आहे, तर आपल्यापर्यंत या 7 गोष्टी येण्यासाठी त्याने या 7 गोष्टी लिहायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे जेपर्यंत या गोष्टी लिहिणार नाही, तेपर्यंत त्या गोष्टी इतरांपर्यंत पाठवता येईल का? नाही. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक देवाचं वचन हे लिहून घ्यायला पाहिजे. कारण 5वं जे शुभवर्तमान आहे ते तुम्ही आणि मी आहोत. कारण शेवटच्या काळामध्ये आमोसचं पुस्तक सांगते 8वा अध्याय
आणि 9 आणि 10 की शेवटच्या काळामध्ये अन्नाचा दुष्काळ पडणार नाही, पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, तर परमेश्वराचं वचन ऐकण्याबद्दलचा काय पडणार? दुष्काळ पडणार आहे. मग देवाचं वचन ऐकण्याबद्दलचा दुष्काळ पडत आहे आणि ख्रिस्त विरोधक आपल्यापासून बायबल ओढून घेईल, तेव्हा जे नोट्स जे मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक लिहून ठेवण्याची गरज आहे. कारण ख्रिस्त विरोधकांना एवढंच माहिती आहे की आपल्याकडे नोट्स आहे, आपल्याकडे बायबल आहे आणि हे बायबल वाचणारे आहेत आणि म्हणून घरोघरी घुसून 666चा शिक्का देऊन ते आपल्या घरातलं बायबल हिसकून घेतील. परंतु ज्यावेळेस एखाद्या वहीमध्ये तुम्ही ऐकलेला संदेश जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक लिहून ठेवाल, तेव्हा मात्र ती वही, ती जे 5वं शुभवर्तमान आपलं जीवन, ते मात्र कोणी आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही आणि काढणार पण नाही. आणि म्हणून प्रभूच्या दिवशी जेव्हा योहान म्हणतो की मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली आणि ती म्हणाली की मी प्रारंभ आणि शेवट आहे. म्हणजे मीच सुरुवात आहे या जगाची आणि मीच या जगाचा शेवट करणारा आहे. परंतु शेवट होण्या अगोदर आशियातील जे 7 मंडळ्या आहेत, ज्या महाभयंकर पातकामध्ये, महाभयंकर संकटामध्ये, महाभयंकर दोषामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तू लिही, अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. मग आज आम्ही बायबल अभ्यासाला असणारे लोक, आमच्या जीवनात काय आहे? आता तुम्ही पवित्र शास्त्रात अभ्यास शिकणारे लोक, तुमच्या जीवनात काय आहे मला नाही माहिती. परंतु कधीतरी तुम्ही जर माझ्याकडे आलात, माझ्या घरी जर तुम्ही आलात, तर माझ्या घरात तुम्हाला पुष्कळ पुस्तकं दिसेल, पुष्कळ बायबल दिसेल आणि चांगले चांगले मोठमोठाले तुम्हाला वया दिसतील. आणि त्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या वयात एक एक वचन जे आहे ते काळजीपूर्वक मी लिहून ठेवलं. मी जेव्हा 25 वर्षापूर्वी बायबल कॉलेजला होतो आणि एक एक लिहून ठेवलं आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मला संदेश देण्याची वेळ यायची, तेव्हा तेव्हा एक वचन मी लिहून ठेवायचं. एखाद्या सेवकांच्या सभेला मी जात होतो, तेव्हा एक वचन विषय लिहून ठेवायचं आणि कधीही केव्हाही वही उघडले तर लगेच लक्षात येतो की त्या काळात, त्या दिवसात, त्या टायमाला, त्या ठिकाणी हा प्रकारचा संदेश मी ऐकला किंवा मी दिलेला आहे. तर लिहून ठेवणं हे किती महत्वाचं आहे. जर पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेनं जर पवित्र सेवकांनी जर या गोष्टी लिहिल्या नसत्या, तर तुमच्या आमच्यापर्यंत मार्क, मत्तय, लूक, योहान, प्रेषित या सगळ्या गोष्टी पोहोचल्या असत्या का? जर संत पौलाने, याकोबाने, योहानाने, पेत्राने जर पत्र लिहिले नसते, तर हे पत्र तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचले असते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून देव त्या ठिकाणी म्हणत आहे की हे शेवटचं पुस्तक आहे, हे प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी लिहून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. लिहून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी एक वचन मी तुमच्या पुढे देत आहे. यिर्मयाचं पुस्तक अध्याय 36 काढा बरं. यिर्मया 36 आणि वचन 6 आणि 7. यिर्मया 36 आणि वचन 6 आणि 7. म्हणून तू जा व माझ्या तोंडची ही परमेश्वराची वचनं तू पटावर लिही. ती उपासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव. तसेच यहूदाच्या नगरातील येणाऱ्या सर्वांच्या कानी पडेल अशी ती वाचून दाखव. कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपल्या कुमार्गापासून वळतील. कारण परमेश्वराने या लोकांवर जो कोप
आणि संताप करीन म्हणून सांगितले होते. तो कोप आणि संताप अतिशय भारी आहे. इर्म्या संदेष्टा हा रडणारा संदेष्टा आहे, रडून संदेश देणारा संदेष्टा आहे. याच्या मनामध्ये लोकांबद्दल फार आस्था आहे, कारण कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. आणि म्हणून देवाने इर्म्याला सांगितलं, जा आणि माझ्या तोंडची ही परमेश्वराची वचनं तू पटावर काय कर, लिहून घे. म्हणजे सगळ्यात पहिले जे काही गोष्टी या पापी लोकांना, या उद्धट लोकांना जे तुला शिकवायचं आहे, सांगायचं आहे, ते पटावर लिही. आणि उपासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडेल अशा प्रकारे तू त्यांना वाचून दाखव. देवाने सांगितलं की हे माझ्या तोंडातले सगळे वचन तू लिही. आणि उपासाचा जो दिवस असतो आणि त्या दिवशी जे लोक देवाच्या मंदिरात येतात, तर परमेश्वराच्या मंदिरात आल्याच्या नंतर उपासाच्या दिवशी हे सर्वच्या सर्व वचन त्यांना तू काय कर, वाचून दाखव. सर्वच्या सर्व वचन त्यांना वाचून दाखव. त्यांच्या कानी पडेल असं वाचून दाखव. कदाचित ते परमेश्वराच्या पुढे विनंती सादर करतील. नंबर 2, कदाचित ते आपल्या कुमार्गापासून वळतील. आणि नंबर 3, जो परमेश्वर त्यांना महाभयंकर कोप आणि संताप त्यांच्यावर आणेल, त्यापासून परमेश्वर त्यांचा बचाव करेल. तू लिही आणि मंडळीतल्या लोकांना शिकव. तू लिही आणि मंडळीतल्या लोकांना जाऊन सांग. आणि उपासाच्या दिवशी तू सांग. आणि 18 तारखेपासून उपास चालू होत आहे. आणि 18 तारखेपासून अनेक प्रकारचे लोक उपास धरतील. कोणी सुरुवातीचा धरतील, तर कोणी शेवटचा धरतील, तर कोणी शुक्रवार बुधवार धरतील, तर कोणी उपासाच्या दिवशी भलं मोठं काही ना काही खात पित राहतील. पण बायबल सांगते की तू माझ्या मुखातलं एक एक वचन जे आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि लिहून घे. आणि उपासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पुढे वाचून दाखव. कदाचित ते प्रार्थना करतील, कदाचित ते आपल्या कुमार्गापासून वळतील. आणि जो संताप आणि जो क्रोध माझा त्यांच्यावर येणार आहे, त्यांच्यापासून मी त्यांचा बचाव करेल. म्हणजे देवाचं वचन मनुष्याला संकटाच्या काळातून कशा प्रकारे वाचवतो हे आपल्या लक्षात आलं असेल. देवाचं वचन आपल्यावरचा क्रोध कशा प्रकारे नष्ट करतो हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, एक एक वचन लिहून ठेवा. पळू नका. बायबल अभ्यासापासून दूर जाऊ नका. एक एक वचन काळजीपूर्वक ऐका. त्याचे नोट्स तयार करा आणि तो संदेश आपल्या हृदयात अंतःकरणात ठेवा. आणि जे बेचैन निराश झालेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एक देवाचा सेवक प्रभूकडे येण्याच्या अगोदर अतिशय कंटाळलेला होता. आपल्या जीवनात हताश आणि निराश झालेला होता. काय करावं काय नाही करावं त्याला काही समजत नव्हतं. शिक्षण घेतलं तरी अपयश, घरामध्ये पाहावं तरी अपयश आणि सगळ्या प्रकारच्या अपयशात होता. आणि म्हणून कुठंतरी लांब जावं आणि आत्महत्या करावं अशा प्रकारचा विचार करत तो निघाला. आणि रस्त्याने जात असताना एक वचन उडत 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 त्याच्याकडे आलं. उडत उडत त्याच्याकडे आलं आणि त्या बोरीच्या झाडाला ते वचन अडकलं. आणि ते वाऱ्याने ते जे वचनाचं पुस्तक आहे किंवा जे पान आहे ते खडखड 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 वाजत होतं. आणि हे मगानेपासून का खडखड वाजत आहे म्हणून हा व्यक्ती त्याच्याजवळ गेला. आणि तिथं एक देव तुला सर्व प्रकारच्या संकटातून बाहेर काढण्यास समर्थ आहे. का तू देवावर विश्वास ठेवशील? अशा प्रकारचे एक वचन त्याच्या पुढं लिहिलेलं
ते एका बोरीच्या झाडाला लटकलेलं, त्याने ते काळजीपूर्वक वाचलं आणि त्याच्यावरचा ऍड्रेस पाहिला आणि त्याने प्रार्थना केली आणि आज तो भला मोठा देवाचा सेवक आहे. म्हणजे वचन ज्यावेळेस आपण लिहून घेतो आणि आपलं वचन ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचते प्रियांनो, त्यावेळेस अनेक प्रकारच्या संकटातून, अनेक प्रकारच्या वादळातून, अनेक प्रकारच्या तुफानातून परमेश्वर आपल्या लोकांचा बचाव करतो. म्हणून आपल्याला लिहून ठेवण्याची फार गरज आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. यशाचा ग्रंथ अध्याय 29 आणि वचन 11 आणि 13 वाचून करूया. यशा 29 आणि वचन 11 आणि 13 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. सगळा दृष्टांत तुम्हाला मोहरबंद केलेल्या लेखातील शब्दासारखा झाला आहे. तो लेख वाचणाऱ्याकडे देऊन म्हणतात, एवढे वाचून दाखव. तो म्हणाले, हा मला वाचता येत नाही, कारण हा मोहरबंद केलेला आहे. वचन 13 प्रभू म्हणाला की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि ते माझे भय बाळगतात. ते केवळ मनुष्याने पटवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. या ठिकाणी देव यशा संदेशाला काय म्हणत आहे की हा जो दृष्टांत मोहरबंद झालेला आहे, जो लिहिलेला आहे, त्याला बंद केलेला आहे, तो वाचून दाखव. एवढं तरी जाऊन वाचून दाखव. आणि त्यावेळेस यशा म्हणतो की प्रभू, मला वाचता कसा येईल? हा तर बंद झालेला आहे, हा तर बंद केलेला आहे, मला वाचता कसा येईल? हा जर उघडा असता तर मी वाचून दाखवलं असतं. मग परमेश्वर म्हणतो की मी बंद यासाठी केला की हे जे लोक आहेत, ज्यांच्याकडे तू जातस, ज्यांना तू देवाचं वचन सांगतस, हे लोक माझ्या समीप येऊन तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात, परंतु माझ्यापासून आपलं अंतःकरण दूर ठेवतात आणि ते सगळे भय बाळगतात. ते केवळ मनुष्याचं बाळगतात, परंतु माझ्या आज्ञेचं बाळगत नाही. म्हणून पवित्र शास्त्राचे जे काही वचन लिहिलेले आहेत ते मी आता बंद करून ठेवलेले आहेत. कोणत्या लोकांसाठी बंद केले? कोणत्या लोकांसाठी बंद केले? जे लोक ओठाने फक्त देवाचा सन्मान करतात आणि आपलं अंतःकरण देवापासून दूर ठेवतात. हे प्रभू प्रभू म्हणून त्याची उपासना करतात, मनुष्याचं भय बाळगून देवाची आराधना करतात, परंतु देवाचं भय बाळगत नाही. अशा लोकांना म्हणतो की हे लोक ओठाने माझा सन्मान करतात, यांचं अंतःकरण दूर आहे. म्हणून पवित्र शास्त्रात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी मोहरबंद करण्यात आलेल्या आहेत. ओठाने सन्मान करणाऱ्या लोकांनो हो, ऐका. फक्त देवाची स्तुती केल्यानेच प्रश्न मिटत नाही. फक्त देवाकडे उपास केल्यानेच प्रश्न मिटत नाही. फक्त देवाची प्रार्थना केल्याने प्रश्न मिटत नाही. तर प्रश्न जर मिटवायचे असेल तर पवित्र शास्त्र आज जे तुमच्या आणि माझ्या पुढे उघडा आहेत, त्याचे 5-5 अध्याय रोज सकाळ संध्याकाळ का होणार ते वाचण्याची गरज आहे. ते समजून घेण्याची गरज आहे. त्या वचनात टिकून राहण्याची गरज आहे. ते आपल्या अंतःकरणाच्या हृदयपटावर लिहून ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून देव म्हणतो यशा जा आणि वाचून दाखव. तेव्हा तो म्हणतो की मी कसं वाचून दाखवू, कारण ते पुस्तक मोहरबंद आहे. तशाच प्रकारे येशू परमेश्वर म्हणतो की मी कसं यांना सांगू, कारण यांचे ओठ उघडे आहेत, परंतु अंतःकरण यांचं काय आहे? बंद आहे. ज्याप्रमाणे पुस्तक माझं बंद आहे, अशा प्रकारे या लोकांचं हृदय, या लोकांचं अंतःकरण बंद आहे. हे माझ्या जवळ येतात आणि ओठाने माझी उपासना करतात, परंतु अंतःकरण हृदय माझ्यापासून दूर ठेवतात. हे माझ्या समीप येऊन
परमेश्वराची आराधना करतात, परंतु माझ्यापासून आपलं अंतःकरण दूर ठेवतात. हे माझं भय धरत नाहीत, माझ्या भयात वाढत नाहीत, मनुष्याच्या भयात वाढतात. म्हणून यांच्यासाठी हे पुस्तक मी बंद करून ठेवलेलं आहे. आज तुमच्यासाठी देवाने पुस्तक बंद करून ठेवलं का? नाही. आज तुमच्यासाठी देवाने प्रगटीकरणाचा क्लास बंद करून ठेवला का? नाही. आज ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्या गोष्टीपासून देवाने आपल्याला वंचित ठेवलं का? नाही. प्रत्येक गोष्ट त्याने आपल्यासाठी दिलेली आहे. पण काही लोक म्हणतात प्रगटीकरण कठीण आहे, ते समजत नाही, आणि ते वाचन केल्यावर संकट येतात, अरिष्ट येतात. नको बाबा. अरे ज्या गोष्टीमुळे मनुष्य देवाच्या राज्यात जाऊ शकतो, ज्या गोष्टी ऐकल्यामुळे मनुष्याचं जीवन बदलू शकते, ज्या मनुष्याने जे प्रगटीकरणाचं शिक्षण घेतल्यानंतर ज्याला सार्वकालिक जीवन मिळतात, त्यांच्यापासूनच आज लोक वंचित आहे. म्हणजे नाही का सैतानाचा पॉवर त्यांच्यात आहे, नाही का सैतानाने त्यांच्या जीवनात प्रगटीकरणाचं पुस्तक बंद ठेवलेलं आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे मी बोलतो? हा, बरोबर आहे पाळक साहेब. बरोबर आहे. बंद ठेवलेलं आहे. अनेकांनी बंद ठेवलेलं आहे. वारंवार पास्टर साहेब अनेकांना एनकरेज करतात, मंडळीतले लोक एनकरेज करतात, अरे प्रगटीकरण ऐका, प्रगटीकरणाचं पुस्तक ऐका. 4-2 दिवस ऐकतात आणि उठून पळतात, लांब पळण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे तयार करतात, आयने ऐकण्याकडे कान दुर्लक्ष करतात. म्हणून हे लोक ओठाने परमेश्वराचा सन्मान करतात, परंतु यांचं अंतःकरण देवापासून काय आहे? काय आहे? दूर आहे. हे व्यर्थ परमेश्वराची उपासना करतात. हे फक्त अंतःकरण दूर ठेवून परमेश्वराची उपासना करतात. असल्या प्रकारच्या लोकांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश कसा मिळणार? अशा प्रकारच्या लोकांना देवाचे दैवी आशीर्वाद कसे मिळणार? कारण स्वतः देव प्रगटी 1:9 आणि 10 मध्ये 10 आणि 11 मध्ये स्वतः देव त्या योहानाला म्हणतो की या ज्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे लिही, काळजीपूर्वक लिही, आणि इतरांपाठया 7 मंडळांना तू पाठव, लिही आणि पाठव. जर त्यांनी लिहिलं नसतं तर ते पाठवण्यात आलं नसतं, कारण आपण मंडळीतले लोक आहोत. म्हणून एक वचन शेवटचं बघा, योशुवा 1:8 काय सांगते? योशुवा 1:8 कदाचित तुमच्या पाठांतर असायला पाहिजे ते वचन. काय आहे? नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखात असू दे, त्यात जे लिहिले ते काळजीपूर्वक ऐक आणि रात्र दिवस मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्त होईल. मी तुला आज्ञा केली आहे ना. हिम्मत धर, खंबीर हो, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल, असं वचन 9 पण आम्हाला सांगते. नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखात असू दे, कारण ते लिहिलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे. अनेक देवाच्या सेवकांनी, संदेष्ट्यांनी मरेपर्यंत त्यांनी अनुवाद करून एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला रात्र आणि दिवस एक करून नियमशास्त्राचा ग्रंथ आपल्या मुखात असणं फार महत्वाचं आहे. केळगाव मुक्ती मिशन पंडिता रमाबाईचं तुम्हाला माहिती आहे. कदाचित काही लोक तिथपर्यंत पोहोचले असतील. ब्राह्मण समाजातून ही पोरगी येशूकडे आलीत आणि तिला एक मनोरमा नावाची मुलगी होती. आणि केळगाव मुक्ती मिशन मध्ये या ठिकाणी देवानं सेवा कार्यासाठी तिचं पाचारण केलं. तिनं संपूर्ण पवित्र शास्त्राचं अनुवाद केलं आणि पंडिता रमाबाईनं अतिशय सोप्या आणि सरळ याच्यात तिने वचन लिहिले, वेगवेगळ्या प्रकारच्या वचनाचे रेफरन्स पण लिहिले. आज ती
पंडिता रमाबाई जगात गाजलेली आहे. कशी जगात गाजली? कारण पेंटिकॉस्टच्या दिवशी जो अग्नीचा आत्मा 12 शिष्यांवर येरुशलेम मध्ये आला, तशाच प्रकारे पेंटिकॉस्टच्या दिवसासारखा अग्नीचा आत्मा मुक्ती मिशन केडगाव वरती आला, जिथं तिनं परमेश्वराची आराधना आत्म्याने आणि खरेपणानं केली. एक एक बायबलचं वचन रात्र रात्र जागून ते लिहित होते. एक एक वचनाचं स्पष्टीकरण करत होते आणि पंडिता रमाबाईनं त्या पुस्तकाचं अनुवाद करून ते पूर्ण पुस्तक तिने लिहिलेलं आहे आणि त्याचे नोट्स पण दिलेले आहेत आणि आज अनेक प्रकारचे लोक त्याचा वापर करतात. मार्टिन लुथर याच्या काळामध्ये हा एकटाच व्यक्ती बाहेर पडला, कारण पोपच्या काळात पोप जे वाचून दाखवाल तेवढेच वचन वाचायचे होते. परंतु मार्टिन लुथरच्या हातामध्ये बायबल सापडलं आणि त्याच्यामध्ये त्याने बऱ्याच काही गोष्टी पाहिल्या, लिहिल्या आणि तो तर म्हटला, हे तर वचन सगळ्यांसाठी आहे, हे वचन तर सगळ्यांनी वाचावं म्हणून आहे. तर त्या प्रांतातून बाहेर निघाला आणि त्याने सुद्धा या पुस्तकाचं अनुवाद केलं आणि आज घरोघरी ठिकठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याकडे पोहोचलेलं आहे. आणि आज पवित्र शास्त्र आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याला त्याची किंमत नाही. घरात प्रत्येकाला 4 ड्रेस आहेत, 4 मोबाईल आहेत, 4 चप्पल आहेत, एका मागे एक ड्रेस आहेत, एका मागे एक साड्या आहेत, पण पवित्र शास्त्र एक आहे, ते पण धूळ खात आहे. कोणाला त्याची कदर नाही. आई म्हणत नाही की माझ्या लेकीला एक बायबल असावं, बाप म्हणत नाही की माझ्या मुलाच्या लग्नात एक बायबल द्यावं, आई वडील म्हणत नाही की माझ्या लेकरांच्या वाढदिवसाला बायबल द्यावं. पुस्तकं घेऊन देतील, वह्या घेऊन देतील, मोबाईल घेऊन देतील, पैसा पाणी देतील, गाड्या घोड्या घेऊन देतील, परंतु बायबल मात्र देत नाही. अशा प्रकारच्या बर्बादीच्या जगात आम्ही जीवन जगतो की काय? अशा प्रकारच्या संकट आजही आपल्या जीवनात आहे की काय? अशा प्रकारे हे आहे. माझ्या घरी येऊन बघा, आम्ही माणसं 4 आणि पवित्र शास्त्र माझ्याकडे 10च्या जवळपास आहे. का असो, आमच्या घरी असो, लोक लेकरांसाठी असो, कोणी वाचो नसो, वाचो की नो वाचो पण असो, म्हणून 10च्या 10 पर्यंत जिथं गेलो तिथं बायबल मला भेटलं की मी आणत असतो. नवीन मोठं छोटं आणत असतो. का? कारण नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव आपल्या मुखात असायला पाहिजे. त्याचे लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक ऐका, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश मिळेल. मी तुला आज्ञा केली ना, तू हिम्मत धर, भिऊ नकोस, घाबरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर असेल. तो तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, झोपेतून उठल्या पहिले पवित्र शास्त्रातले वचन जे आहेत ते तुम्ही वाचन करा. एक वचनाचे नोट्स तुम्ही तयार करा. एक वचन तुम्ही लिहून काढा. ख्रिस्त विरोधकाचा काळ आता जवळ आहे, लवकरात लवकर येणार आहे. तेव्हा आपल्या घरातले पवित्र शास्त्र उचलून नेतील, आपल्या समोर जाऊन टाकतील. अशा वेळेचे प्रगटीकरणातून ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्याच गोष्टी तुम्हाला, लिहिलेल्याच गोष्टी तुम्हाला वाचवू शकते. आणि म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तक अध्याय 1 आणि वचन 10 आणि 11 मध्ये माझ्या बरोबर कोण बोलत आहे? म्हणून पात्म नावाच्या बेटावर क्लेश, आपत्ती, विपत्ती भोगत असणाऱ्या योहानाने पाठीमाग पाहिलं आणि करण्याच्या नादासारखे वाणे आले आणि म्हणाले की आशिया खंडात 7 मंडळ्या आहेत, 7 शहर आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोहोचव आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर लिही. आणि त्या ठिकाणी त्याने बसून, प्रियांनो, त्याच्या पोटात अन्न नव्हतं,
त्याच्या अंगात कपडे नव्हते, हालाचे बेहाल झालेले होते. एका बेटावर त्याला फेकून दिलं, एका चमड्यात त्याला गुंडाळलेलं होतं. जशी जशी ऊन पडेल तसं तसं ते चमड बारीक व्हायचं आणि योहानाला भयंकर त्रास व्हायचा आणि ते जे खडक आहे ते विस्तव्यासारखं गरम व्हायचं आणि मनुष्य भस्म होत होता. अशा ठिकाणी त्याला टाकलं आणि त्या ठिकाणी देवाने त्याला दर्शन दिलं आणि तिथून एक एक गोष्ट तो लिहायला त्याने सुरुवात केलेली आहे. एक एक गोष्टाचे एक एक प्रश्नाचे उत्तर लिहायला त्याने सुरुवात केलेली आहे. लिह आणि पाठव म्हटलेला आहे. मग आज लिहिलेलं वचन आपल्यापर्यंत आलं नाही का? आज का लोक प्रगटीकरणाकडे दुर्लक्ष करते? नरक त्यांच्यासाठी महत्वाचा आहे का? 666चा शिक्का त्यांच्यासाठी महत्वाचा आहे का? सैतान आणि त्यांचे कार्य त्यांच्यासाठी महत्वाचे आहे का? प्रियानो, नरकातून बाहेर काढण्यासाठी आजच एक संधी आहे ज्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. जर का आज त्याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या तुम्ही त्या श्रीमंत माणसासारखा थेंबर पाण्यासाठी रडाल. तेव्हा अब्राम म्हणेल की तू जगात असताना कसा जीवन जगला याची आठवण कर. आणि तो आठवण करताना म्हणतो माझे 5 भाऊ या ठिकाणी यावं नाही म्हणून त्या लाजरला पाठव. आणि तेव्हा देव म्हणतो की माझे सेवक आणि माझं वचन तिथं आहे, त्यांनी त्यांचं ऐकावं. जर ते त्यांचं ऐकत नसतील तर मेलेल्यातून कोणाला पाठवलं ते पण त्यांचं ऐकणार नाही. अशी वेळ तुमच्यावर यावं अशी तुमची इच्छा आहे का? अशी महाभयंकर नरकाची पीडा, जे अनंत काळाची पीडा, जे सार्वकालिक नरकातले किडे तुम्हाला चावावं आणि महाभयंकर पिडेमध्ये मरावं अशी इच्छा आहे का? जर नसेल तर पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे, आपल्या आपल्या मंडळीपर्यंत पोहोचलेलं आहे. आता येत्या दिवसात या 7 मंडळात 7 कशा प्रकारचे दोष आहेत एक एक करून मी जेव्हा शिकवेल तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाईल. प्रियांनो, अशा प्रकारचं वचन आहे, पण ते तुम्हाला ऐकावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीत ते तुम्हाला ऐकावंच लागेल. त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणारच नाही, कारण त्याच्यासाठीच हे प्रगटीकरण आहे. गेल्या 6 वर्षापासून अलटून पलटून प्रगटीकरण शिकवत आहो, यासाठी की आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि म्हणून प्रगटी 1 आणि वचन 3 या संदेशाचे वचन वाचून दाखवणारा, ते ऐकणारे आणि त्याप्रमाणे जीवन जगणारे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. समय जवळ आलेला आहे. सोडून द्या परपंचाची चिंता, कारण मागच्या रविवारचा उपदेश मी युट्यूबवर टाकलेला आहे, प्रगटीकरणाच्या ग्रुपवर टाकलेला आहे. आणि जर तुम्ही ऐकला नसेल तर ऐका, 15 ते 20 मिनिट काढून ऐका. येशू काय म्हटला मार्थेला? अगं मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि दगदग करतेस. मरियमचा वाटा मी कसा काढू तिच्यापासून, कारण तो वाटा माझ्या जवळ बसून लिहिण्याचा, माझ्या जवळ बसून ऐकण्याचा. अगं मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी, पुष्कळ गोष्टीची दगदग आणि पुष्कळ गोष्टीची चिंता तू करते. तो संदेश रविवारचा मी पाठवलेला आहे, पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा ना. तुम्ही आमदार खासदार लोक, तुमच्या पाठीमाग भरपूर काम आणि आम्ही रिकामे, जो ओरडू सांगतो, पण कुणाचं लक्ष तिथं चालत नाही. जेव्हा न्याय होईल, भयंकर न्याय होईल, जेव्हा अनंत काळाच्या नरकात जिवंत टाकण्यात येईल, तेव्हा माझी आठवण तुम्हाला येईल. पण माझी आठवण येऊन माझ्याकडे पाहून रडून आक्रोश करून काहीच फायदा नाही, कारण नरकात तुम्हाला 4 गोष्टी मिळणार. 1 अग्नी, दुसरा नंबर पीडा,
तिसरा नंबर नरकातले किडे, आणि चौथे नंबर रडणे आणि दात खाणे. रडणे आहे, दात खाणे आहे, अग्नी आहे आणि किडे आहे. आणि तिथं सगळ्या प्रकारचं तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, अभ्यासाला बसायची गरज नाही, कॉलेजला जाण्याची गरज नाही, नवरदेव नवरीन पाहण्याची गरज नाही. कारण किडे तुम्हाला चावत राहतील, अग्नी तुम्हाला भाजत राहतील, आणि रडणं आणि दात खाणं, रडणं आणि दात खाणं, आणि याच्या पलीकडे दुसरं काम राहणार नाही. असे दिवस माझ्यावर यावं अशी देवा माझी इच्छा नाही. असे दिवस माझ्या बायबल कॉलेजमध्ये असणाऱ्या लोकांवर यावं अशी माझी इच्छा नाही. परंतु कठीण मनाच्या लोकांबद्दल मी काय विचार करू? कठीण मनाच्या लोकांनो, आपलं हृदय तोडा आणि देवाच्या वाणीकडे, देवाच्या वचनाकडे, देवाच्या आज्ञेकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आपलं लक्ष केंद्रित करा. चला आपले नेत्र बंद करूया. प्रभूच्या हातात आपलं जीवन समर्पण करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या देवा, मी मनापासून तुझी स्तुती करतो, मनापासून तुझा जय जयकार करतो. नरक एक यातनेचं ठिकाण, ज्यामध्ये मनुष्य एकदा गेला की तो परत वापस येऊ शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी देवा आज आम्ही काळजीपूर्वक शिकवत असताना, काळजीपूर्वक देवा तुझे लेकरं ऐकत असताना, प्रभू तू आमच्या सोबत राह, आमच्या परिवारासोबत राह. प्रभू ऐकणाऱ्या लोकांबरोबर राह. युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे वचन प्रभू त्यांच्या हृदयात, त्यांच्या अंतःकरणात देवाप्पा 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक देतील अशी कृपा, अशी दया तू कर. त्यांचं जीवन, त्यांचं भविष्य उज्ज्वल कर. हर एक सैतानी साम्राज्य, दुष्ट आत्म्याचे हर एक प्लान, अंधकाराची हर एक ताकद यापासून देवा प्रत्येकाचा बचाव तू कर, प्रत्येकाचं रक्षण तू कर आणि तुझ्याच नावाचा गौरव कर. प्रभू माझी प्रार्थना ऐकलीस, मी देवा तुला धन्यवाद देतो. उद्धार करता प्रवेश याच्या नावात ही प्रार्थना केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन.